छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी पक्षप्रमुख भवानी जय शिवाजी भवानी जय शिवाजी। पक्ष प्रमुख उद्धव जी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पक्ष प्रमुख उद्धव जी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय फडणवीस सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय फडणवीस सरकार हाय हाय। शेतकऱ्यांच्या विरुद्ध वागणाऱ्या सरकारचा निषेध असो। टरबूज सरकार मुर्दाबाद। शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या हितांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शेतकरी बांधव, उपस्थित सर्व पत्रकार मित्र, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आज आपण निवेदन कोणत्या संदर्भात देणार आहोत ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे। खरं तर महायुती शरद सरकार आल्यापासून आणि केंद्रात मोदी सरकार आल्यापासून आपण पाहत आहात की सगळ्यात आत्तापर्यंतच्या इतिहासातलं वाईट सरकार म्हणून या सरकारची नोंद झालेली आहे। हे सरकार हे फक्त उद्योगधारकांचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं सरकार आहे। आपण सगळ्यांनी बघत असाल जवळपास 10 ते 15 हजार कोटी रुपयांची कर्ज बुडवून मोदींचे मित्र सगळे परदेशामध्ये पळून लावलेले आहेत आणि मोदी त्यांची पाठराखण करत आहेत। आम्ही फक्त शेतकऱ्यांचे आहोत असं भासवत असून पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधात ही सरकार आहे। त्यांना शेतकऱ्यांचं अजिबात देणं घेणं नाही। EVM मॅनेज करून खोके देऊन यांनी ही सगळी सरकारं बनवलेली आहेत। ही सगळी बेकायदेशीर सरकार आहेत। वोट छोड़ गद्दी छोड़, वोट चोर गद्दी छोड़। वोट चोर पण केले, गादी चोरल्यात आणि आपण सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे की जवळपास 76 लाख मतांचा हिशोबच लागलेला नाही। त्यामुळे हे कोणत्या पद्धतीने निवडून आलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे। जनमताचा रेटा कोणत्या बाजूला होता, परंतु बेकायदेशीररित्या सत्तेवर बसलेल्या लोकांना शेतकऱ्यांची अजिबात जाणीव नाही, कळकळ नाही, त्यांच्याबद्दल बिलकुल त्यांना आस्था नाही। आपण मगाशी शरदांना तुम्ही उल्लेख केला की जवळपास 44 डिग्री टेम्परेचरमध्ये आमच्या माता भगिनी काम करतात, कांदे काढतात, कांदे खुरपतात। एक आमची भगिनी उष्माघात येऊन ते मरण पावली। म्हणजे इतक्या वाईट परिस्थितीमध्ये शेतकरी जगत असताना शेतकऱ्यांना जर उत्पादन खर्चावर इतके जर पैसे मिळत नसतील तर ही अतिशय वाईट आणि निंदनीय गोष्ट आहे। भाजप सरकारच्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर सगळ्यात जास्त खताच्या किमती त्यांच्या काळामध्ये वाढलेल्या आहेत। बऱ्याच खतांवरच्या त्यांनी सबसिडी काढून घेतलेल्या आहेत आणि आपण जर बघताय तर तुम्हाला युरिया घ्यायला जायचे, तुम्हाला आधार कार्ड द्या, तुम्हाला थर्म इम्प्रेशन द्या। म्हणजे सगळ्या बाजूनी शेतकऱ्यांना खिंडीत गाठवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। हे सरकार अतिशय उदासीन आहे, शेतकऱ्यांच्या प्रति उदासीन आहे। मगाशी आपण उल्लेख केला दादा की उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती। आपल्याला जर आठवत असेल तर अवकाळी पाऊस आणि इकडं चक्रीवादळ झालं त्यावेळी आदित्य साहेब ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले होते। ज्यांची झोपडी उडून गेली त्यांना झोपडी देखील देण्याचं काम केलेलं होतं। म्हणजे मंत्री असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांनी लोकांची जाणीव करून घेतली, लोकांचे प्रश्न समजावून घेतले। आणि अलीकडच्या काळामध्ये सगळे लोक फक्त AC मधून बसून बोलतात, त्यांना शेतकऱ्यांची जाणीव नाही। आपण जर बघितलं आता कांद्याचा भाव जर आपण पाहिला तर तो भाव 5 रुपये 6 रुपये किलो आणि भास्कर शेठ मगाशी तुम्ही उल्लेख केला की कांदा उत्पादन करायला कमीत कमी 12 ते 14 रुपये प्रति किलो खर्च येतो। म्हणजे शेतकऱ्यांचा खर्च निघत नसेल तरी सरकारची जबाबदारी आहे। आपण इतर राज्यामध्ये इतर देशामध्ये तुम्ही जाऊन बघा, जर नुकसान झाली तर त्याला सरकार नुकसान भरपाई देतं। बेरोजगारी जर झाली तर ज्या तरुणांना नोकऱ्या दिल्या नाही अशा तरुणांना सरकार नोकऱ्या देतं। पण या देशामध्ये नोकऱ्या दिल्या जात नाही। सर्वोच्च पातळीवर बसलेला न्यायाधीश म्हणतात
की बेरोजगारी हे झुरळासारखे येतात आणि ज्यावेळी झुरळ जनता पार्टी झाली त्यावेळी भारतीय जनता पार्टीपेक्षा त्यांना जास्त फॉलोअर झाले. त्यामुळं मोदींनी सुद्धा जनतेचा प्रक्षोभ आणि जनतेच्या जनभावना लक्षात घेण्याची गरज आहे. अन्यथा त्यांना आता कुठंतरी संन्यास त्यांनी घ्यावा. त्यांना देश सांभाळता येत नाही. त्यांना ही झेपत नाही. मोदी सरकार आणि तुम्हाला आठवत असेल त्यावेळेच्या रणरागिणी स्मृती इराणी खांद्यावर गॅस घेऊन एक क्या चल रहा है, इतना महंगाई बढ़ गई, ऐसा हो गया वैसा हो गया, 400 रुपया गॅस हो गया, 400 रुपया. आता तुम्ही 1100 रुपये देऊन सुद्धा तुम्हाला गॅस मिळत नाही. आता 8 दिवसामध्ये 4 वेळा पेट्रोलचे दर वाढले, 8 दिवसामध्ये 4 वेळा डिझेलचे दर वाढलेत. तुम्ही बघताय की पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरला डिझेल मिळण्यासाठी 1 किलोमीटरच्या रांगा आहेत कॅन घेऊन. हे सरकारचं फेल्युअर आहे. फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा, फडणवीसांनी राजीनामा द्यावा, त्याच्यात त्यांची बढती आहे. आणि या जनतेच्या जनभावना लक्षात घेऊन त्यांनी हे सगळं करावं असं मला या ठिकाणी वाटतं. मगाशी माने साहेबांनी उल्लेख केला की प्रशासनाच्या बाबतीत न बोललेलं बरं, अतिशय ढिसाळ कारभार. आणि हे लोक फक्त प्रशासनाच्या सत्तेवर बसलेल्या लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचणारे लोक आहेत. स्पष्टपणाने बोलतो. मग महसूल कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, आज तुम्ही जा भूमी अभिलेखमध्ये ओरिजिनल नकाशे तुम्हाला बिल्डरच्या घरात सापडतील, पण तुम्हाला भूमी अभिलेखच्या कार्यालयात सापडायचे नाही. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणारे कामगार तुम्ही त्या ठिकाणी भरले आणि यांनी फाईलीच्या फाईली गायब केल्या. तहसील कार्यालयामध्ये तुम्ही जा, तुम्ही सलकर्कला जा, पैसे घेतल्याशिवाय, मी जाहीरपणाने बोलतो, पुरावे देईल, पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पैसे देऊन सुद्धा महसूलचे कर्मचारी उलट काम करतात. मागं बिबटेच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केलं. जवळपास 8 ते 10 हजार लोक नंदी चौकामध्ये होते. मी वळसे पाटलांना परवा सांगितलं, वळसे पाटील, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चॅप्टर मंत्री जर कोणी होऊन गेले तर तुम्ही असाल. तोंडावर सांगितलं त्यांच्या. आणि नीती आयोगाच्या अहवालामध्ये महाराष्ट्रामध्ये जे मागास तालुके त्याच्यामध्ये आंबेगाव तालुका आहे. म्हटलं हे तुमचं फेल्युअर आहे साहेब. आणि त्यांना हे सांगितलं, जुन्नर पण आहे ना, जुन्नर पण आहे. बिबट्याच्या आंदोलनामध्ये फक्त तोंड पाहून कारवाया केल्या. जे लोक विरोधक आहेत ते फक्त दादा अण्णा विरोधकांवर कारवाया केल्या. सत्तेधारातले लोकप्रतिनिधी होते, सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते तिथं होते, पदाधिकारी तिथं होते, त्यांचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत. आता जर सरकारने ही केस नाही मागं घेतली तर आम्ही पोलिसांना सुद्धा आता कोर्टात पार्टी करणार आहोत. म्हणजे एकतर्फी अशा प्रकारचं काम फक्त शासनाच्या लोकप्रतिनिधींच्या इशाऱ्यावर नाचणारे हे लोक आहेत. यांनी सुद्धा आता आत्मपरीक्षण करावं. भविष्य काळात तर तुमचा धोक्यात येईल, लक्षात ठेवा. अण्णा आता शासनाने दखल घेतली. पुणे जिल्ह्यातील जवळपास 36 अधिकारी सक्तीच्या रजेवर पाठवले, चुकीचं काम केलं म्हणून. तिच्या जुन्नरचं पण तहसीलदार होता. मला सांगा, म्हणजे किती तुम्ही अति करताय. याची जमीन त्याच्या नावावर, त्याचा नकाशा एका नावावर. अण्णा एका माणसाच्या एका जमिनीचा नकाशा एकाच माणसाने 3 लोकांच्या नावावर करून दिलाय. पुरावे देतो मी तुम्हाला. म्हणजे एवढ्या भयानक परिस्थिती आहे. यांना अजिबात भीती वाटत नाही. अधिकाऱ्यांना जर बोललो तर ते सरळ सांगतात, आम्ही इथं पैसे देऊन बसलोय, आमचं कुणी वाकडं करू शकत नाही. वसूल करायचे. त्यामुळं हे आम्ही जाहीरपणानं बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, आत्ता बोलतोय आणि उद्या बोलणार. आमच्यावर काय कारवाई करायची करा, लक्षात घ्या. त्यामुळं सरकार हे अतिशय उदासीन आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना अजिबात तळमळ नाही, अजिबात शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांना आस्था नाही. शेतकरी आता आत्महत्या करण्याचं प्रमाण शेतकऱ्यांचं वाढलेलं आहे. हे सगळं भेसळीचं सरकार आहे. त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ही परिस्थिती हाताळण्यामध्ये अपयश आले म्हणून तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही राजीनामा द्या. मोदी साहेबांनी सुद्धा आता एपिस्टीन फाईल थोड्या दिवसात निघेल, ते निघायच्या आत तुम्ही राजीनामा देऊन मोकळे व्हा आणि या देशाला तुम्ही जरा याच्यातून सुटका द्या अशी मी त्यांना विनंती करेल. बरं, तुम्ही पत्र देखील पाठवेल. त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी जाहीरपणाने सरकारचा निषेध करतो. हा जो कांद्याचा प्रश्न आहे, या कांद्याला सरकारने हमीभाव बांधून द्यावा. उत्पादन खर्चापेक्षा कमीत कमी 20% तरी पैसे त्यांना जास्त द्यावेत अशी शिवसेनेच्या वतीने आम्ही मागणी करतो. जे आता खतं वाढलेली आहेत, या सगळ्या खतांच्या किमती खाली आणाव्यात आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करतो. सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, जर सरकारने याची दखल घेतली नाही
तर शिवसेना यापुढे अतिशय आक्रमक होऊन चक्काजाम आंदोलन करेल असं या ठिकाणी आम्ही जाहीरपणानं सांगतो आणि या सरकारचा निषेध करतो आणि 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरेश बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.